आता बातमी पाहूया भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीची। भोसरीचे आमदार महेश लांडगे, माजी महापौर राहुल जाधव, नितीनप्पा काळजे यांनी घेतलेल्या करोडो रुपयांच्या बक्षिसांची खैरात केलेल्या व 5 दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीत अखेर जेसीबी पटकावलाय, तो म्हणजे मावळच्या फायनल सम्राट रामनाथ विष्णू वारिंगे यांच्या बारीने। 11.22 मिलीसेकंदात चारही बैलांनी एकसाथ पळत हा घाट पार केला। वारिंगीच्या समवेत पहिल्या नंबरात राजू शेठ जवळेकर, खेड 11.24 मिलीसेकंद, संतोष मांडेकर सरपंच मावळ 11.31 मिलीसेकंद, बाबूराव आबाजी वायकर मावळ 11.36 मिलीसेकंद आणि अजिंक्य खांडे भराड 11.37 मिलीसेकंद अशा काही मिली पॉइंटच्या फरकाने अतिशय चुरशीत ही स्पर्धा पार पडली। पण जो जिता वही सिकंदर याप्रमाणे वारिंगे यांना जेसीबीची चावी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली। या 5ही बाऱ्या आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांच्या कॅमेऱ्यात कैद झाल्यात। पाहूया या 5ही बाऱ्यांची क्षणचित्रे। त्यानंतर जेसीबी किंग रामनाथ वारिंगे आणि बाळासाहेब जवळेकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी। पाहूयात। गेल्या 5 दिवसापासून ज्या स्पर्धेची चर्चा पूर्ण भारतभर होती ती स्पर्धा म्हणजे चिखलीची बैलगाडा शर्यत भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे आणि माजी महापौर राहुल जाधव आणि नितीनप्पा काळजे यांनी घेतलेली सर्वात मोठी भारतातली बैलगाडा शर्यत। आणि या बैलगाडा घाटामध्ये अनेक नामवंत बाऱ्या आल्या होत्या। त्यातील एक बारी म्हणजे सगळ्यांना माहिती असे राजू शेठ जवळेकर, त्यांना पहिला नंबरची बारी या घाटात मारलेली आहे आणि त्यांना जेसीबी मिळालेला आहे। आज आता ते आपल्या समवेत आहेत। काय सांगाल बाळासाहेब, कसा होता तुमचा तो आनंद आणि थरार? आता पहिल्यात आल्यावर किंवा बारी झाल्यावर त्याचा आनंद एवढा असतो तो सांगू शकत नाही। सगळ्यात जास्त जेव्हा फायनलला बारी होती सगळ्यात म्हणजे आपला ₹1 कोटी दिले नाही त्याच्यापेक्षाही आनंद जास्त मोठा होतो आणि ही परंपरा कायम टिकली पाहिजे, हे असं चालू राहिलं पाहिजे, आमची एवढीच भावना आहे। तुमच्या कांड्याविषयी काय सांगाल? जे कांड ती जुनं कांड पाहतो कधीच फेल जात नाही, काय सांगाल? ते 10 महिन्याचं असल्यापासून पहिले महाराष्ट्र केसरी तेच झाली होती। त्या कांड्याने ना 10 महिन्याची वासरं असल्यापासून वडगाव मावळला जी पहिली बोलेरो भेटली त्यावेळेस ती 10 महिन्याची वासरं असताना तेव्हापासून ते आजपर्यंत 1 नंबरलाच पळतात। कोणचंही कांड एवढं पुणे जिल्ह्यात कोणाचं कांड पळत नाही, त्यामुळं त्या कांड्यामुळं आम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण येत नाही फायनलला। खरं तर ही देशातील 1 नंबरची यात्रा झाली आणि ही यात्रा होत असताना देशातून या ठिकाणी बैलगाडा मालक आणि बैलगाडा शौकीन आले होते, परंतु या घाटामध्ये आम्ही सुद्धा 15 दिवस जोश लावून 1 नंबरमध्ये 3 बारे बसवलेले आहेत। राजू शेठ जवळेकर आमचे थोरले बंधू त्यांच्या माध्यमातून आम्ही ह्या 3 बाऱ्या पहिल्यात लावल्या होत्या आणि त्यातून पहिली बारीसुद्धा आपण घाटाचा राजा झालो। नंतर या ठिकाणी पहिल्या फेरीला सुद्धा आपण 1 नंबरला आलो आणि या ठिकाणी शेवट सेमीफायनल जेसीबीचे मानकरीसुद्धा आपण स्वतःची 4 बैलं झोपून 1 नंबर। गेल्या महिनाभरापासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये बैलगाडा शर्यतीची चर्चा होती आणि गेले 5 दिवसापासून बैलगाडीचा थरार सुरू होता आणि त्या बैलगाडा शर्यतीमध्ये आता रामनाथ वारिंगेसह दुसरे 4 गाड्या मालक पहिल्या नंबरमध्ये आले। आता जेसीबी त्यांनी मिळवलेला आहे। आता आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ही जी स्पर्धा झाली भारतातली सर्वात मोठी स्पर्धा झाली। आमदार महेशदादा लांडगे आणि माजी महापौर राहुल जाधव आणि नितीनप्पा काळजे यांच्या आयोजनात ही स्पर्धा झाली। आता आपल्या समेत आहेत। या स्पर्धेमध्ये जेसीबीचे जे विजेते ठरले ते रामनाथ वारिंगे। रामनाथ शेठ, काय सांगाल तुम्ही, कसा आहे आनंद? आज भारतातली सर्वात मोठी स्पर्धा पिंपरी शहरामध्ये पिंपरी चिंचवड शहराचे आमदार महेशदादा लांडगे यांनी भरवली होती आणि गेले 5 वर्षापासून जवळजवळ महाराष्ट्रातल्या 1200 बैलगाडा मालकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि या बैलांना एक आकर्षक बक्षिसंसुद्धा महेशदादा लांडगे यांनी ठेवली होती। त्यात फायनलमध्ये जो प्रथम क्रमांक मिळेल त्याला जेसीबी होता, 2ऱ्या क्रमांकाला बोलेरो गाडी होती, 3ऱ्या क्रमांकाला ट्रॅक्टर होता, 3ऱ्या क्रमांकाला आणि बाकीच्या क्रमांकांना जो 110 आणि 120 मोटरसायकली होत्या। आणि या सर्व स्पर्धा पार पडत असताना या 1200 गाड्यांमधून सर्वात फायनलमध्ये प्रथम क्रमांकाची
बैल म्हणजे प्रत्येक बैलगाड्या मालकांना ही 3-3 वेळा बैल पळवायला लागली होती फायनलपर्यंत. पण त्यातून जे फायनलमध्ये सर्वात आतून म्हणजे 11.22 सेकंदमध्ये 11 सेकंद 22 पॉईंटमध्ये माझी बारी सर्वात प्रथम क्रमांक आल्याने मला JCB भेट मिळालेला आहे. त्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. तुमच्या ओमेवर फार विश्वास आहे. आज त्याने कशी कामगिरी केली तुम्हाला तर सार्थ ठरला. नेहमीप्रमाणे ओमेनी अनेक बैलगाडा घाटांमध्ये बक्षिसं मिळवली होती. म्हणजे प्रत्येक घाटामध्ये घाटाचा राजा असेल, फायनलमध्ये 1 क्रमांक असेल, अनेक वेळा बक्षिसं मिळवली होती. आणि ओम्याबरोबरच हिरा जो पळणारा बैल आहे वरपे मामांचा, तो पण ओम्यासारखाच पळतो. आणि या दोघांनी अनेक घाटामध्ये मोठी मोठी बक्षीस मिळवलेली असताना भारतातल्या या सर्वात मोठ्या स्पर्धेमध्ये आम्ही ही जोडी उतरवायची. आणि त्याबरोबर 4 बैलामध्ये पुढं 2 बैलं पळावं लागतात. त्या बैलांसाठी ती बैलं या हवेली तालुक्याचे सभापती नारायणभाऊ आवाळे आणि आमचे सहकारी मित्र अंतुशेठ शेटे अशी 2 जणांची पुढं बैलं होती. तर अशा 4 बैलांना मिळून आम्हाला प्रथम क्रमांकाचं JCBचं बक्षीस मिळालं आहे. त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आज आहे. JCB आता विश्रांत दिलं तर पुढची कुठली यात्रा काय ते? आता यानंतर दिलीप मोहिते पाटील आमदार खेड तालुक्याचे ते सुद्धा लिमगाव देवाचा लिमगावला येत्या 2 ते 3 तारखेला स्पर्धा भरवणार आहेत. ती स्पर्धा पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. तिथं पण जवळजवळ 1200 गाडी मालकांनी भाग घेतलेला आहे. आणि त्या स्पर्धेतसुद्धा आम्ही सर्वजण त्यात उतरणार आहोत. आणि निश्चितच आम्हाला विश्वास, आमच्या बैलांवर विश्वास आहे, तिथे पण आम्ही चांगल्या प्रकारचं क्रमांक मिळून बक्षीस मिळू म्हणून. त्यांनी सांगितलं की त्यांच्या ओम्यावर त्यांचा विश्वास आहे. आणि ओम्या आत्तापर्यंत खूप घाटांमध्ये त्यांनी बारी मारली होती. आणि आता या घाटामध्ये हिंद केसरीचा किताब त्या ओम्याला मिळाला. अशा ओम्या आणि त्यांची बारी आता यानंतर राजगुरुनगर खेड या घाटात पाहायला मिळेल. JCB नंतर बोलेरो आणि ट्रॅक्टर कोणी पटकावला तेही आपण पाहणार आहोत. बोलेरोचे मानकरी ठरले आहेत मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके. आमदार सुनील अण्णा शेळके यांच्याही बारीने सर्वात कमी सेकंदात म्हणजे 11.40 मिलीसेकंदमध्ये बारी बसली. त्यानंतर काळभैरव मित्रमंडळ करंज विहिरे 11.56 मिलीसेकंद, पांडुरंग किसन काळे श्रीगोंदा 11.56 मिलीसेकंद, चॉपर ग्रुप शशिकांत भालेराव कळम तालुका आंबेगाव 11.67 यांना देण्यात आले. तर ट्रॅक्टर स्वर्गीय रामशेठ बाबूराव थोरात मनसर मयूर हॉटेल 11.69, बापू अल्लाट मोशी 11.69, कै सदाशिव महिपती लांडगे भोसरी 11.70 मिलीसेकंद यांना देण्यात आले. 4था क्रमांक खेडचे सभापती नवनाथ शेठ होले 11.71, 5वा क्रमांक थोरात भक्ते 11.73, 6वा क्रमांक ज्ञानेश्वर तापकीर 11.74, 7वा क्रमांक शिवाजी संपत निघोट 11.75, 8वा क्रमांक आदित्य सुखदेव भंडारी 11.79 यांनी पटकावला. मान्यवरांच्या हस्ते चांदीचा रथ, जुपता गाडा, मोटारसायकल यावेळी देण्यात आल्या.